राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी विरोधकांना देखील चहापानाचं निमंत्रण देण्यात आलंय। मात्र सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। स्वारगेट बलात्कार प्रकरण, वाल्मिक कराड, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासह विविध मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि याच मुद्द्यांवरून अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक सुद्धा झाली। तर चहापान कार्यक्रमाआधी महायुतीच्या तीनही पक्षांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीनंतर संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एकत्र पत्रकार परिषद सुद्धा होईल आणि त्याचमुळे उद्यापासून होणारं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। दोन दृश्य सध्या आपण बघतोय। सरकारचा चहापान आज आयोजित करण्यात आलेला आहे, तर त्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचं बघायला मिळत आहे। विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि जितेंद्र आव्हाड यांनी यावर नेमकं काय म्हटलंय बघूयात। आताचे जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांच्यावर दोष सिद्ध झालेला आहे। सरकारची फसवणूक केलेली आहे हे उघड आहे आणि तेव्हा ज्याच्यावर दोष सिद्ध झालेला आहे अशा मंत्र्याला 1 सेकंद सुद्धा या राज्याच्या मंत्रिमंडळात राहता कामा नये। त्याचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावरून ताबडतोब काढलं पाहिजे। पण तो सरकार उजळ माथ्यानं हे मंत्री फिरतायत, अजिबात घेणार नाहीत। अख्ख्या सरकारची गेले 80 दिवस बदनामी होते, पण या लोकांना काही फरक पडत नाही। आम्ही सांगत होतो की हा वाल्मिकच गुन्हेगार आहे, तेव्हा माननीय धनंजय मुंडे सांगत होते वाल्मिक माझा खास माणूस आहे। नैतिक दृष्ट्या त्यांनी द्यायलाच हवा। सरकारची एवढी बदनामी होते, 80 दिवस सातत्याने एक विषय महाराष्ट्रात गाजतोय। तर सरकारला धनंजय मुंडे एवढे प्रिय असतील तर मग काय बोलणार तुम्ही?